धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातलं बोरी गाव आणि या बोरी गावामध्ये कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रमानिमित्त 3 दिवसीय सप्त्याचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। मात्र या दरम्यान या संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये एक आनंदाच्या वातावरणामध्ये परळीकर सहभागी झाले, त्यामुळे परळीचं आणि वाशीचं नातं नेमकं कसं जुळलं गेलंय हा प्रश्न प्रामुख्याने जो आहे तो आपल्या समोर उपस्थितच राहतोय। आणि माझ्यासोबत खरं तर बरेच मंडळी आहेत। तात्या, वाशी आणि परळीचं नातं हे कसं जुळलं गेलं? कृष्णा बाबाला इथं आम्हाला समजा घेऊन आली आणि ज्यावेळेस तुम्हाला घेऊन आले हां त्यावेळेस कशी परिस्थिती होती या जागेची, या जुन्या मंदिराची? पूर्ण का हे होतं आपलं झाडं हे होते, झाडं काढून मंदिर बांधलं, झाडं सगळे काढून करून दादासाहेब जाधव हां. आणि कृष्णा ढाकणे हां यांचं काय नेमकं नातं आहे जेणेकरून कृष्णा ढाकणे तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले? आम्ही आळंदीला गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला चहा प्या बोलवलं, त्याचे मित्र नातं आहे त्यांचं, आणि त्यांनी चहा प्या बोलवल्यानंतर ओळख झाली। ओळख झाल्यानंतर ते मग त्यानंतर त्यांनी बोलवल्याच्या नंतर इथं आला, हां काय त्या नात्याबद्दल काय सांगाल? तुम्ही इथं उपस्थित राहिलात का कीर्तन ऐकण्यासाठीच आलात की इतर काही गल्ल काही? महाराजांसाठी। अच्छा, दैफळे महाराजांसाठी। बरं, महाराजांकडून नंतर जाण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर परळी आणि वाशीचं नातं कसं हे आपुलकीचं झालंय? आपुलकीचं असं झालं, शिवाजी महाराज दैफळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे देवस्थानाचं सगळं स्थान हे 3 पिढ्यानं हे जागरत होतं। हे शिवाजी महाराज दैफळे यांनी उघडकीस केलं। मग कृष्णा ढाकणे हे आमचे म्हणजे भावाचा मुलगा आहे, ह्यांच्या मार्फत शिवाजी महाराज दैफळे यांना इथं आणलं। हां, मग ते आणल्याच्या नंतर हे सगळं इथं सगळं उपस्थित झालं। म्हणजे शिवाजी महाराज या दैफळे जुन्या मंदिराचा कायापलटच झालात आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत आलात। हो, खरं तर बाकी आणखीन काही मंडळी आहेत, परळीकर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, असं आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल। तुम्ही देखील सोबत आलात, काय नेमकं भावना आहेत? हे सगळं कार्य तुम्ही बघतायत, काल पण आला होता, आज पण आला होता। भावना म्हणजे कशा बरं का, हे जे मंदिर होतं हे एकदम जीर्ण झालेलं होतं, ह्याच्याकडं सहसा इथल्या गावकऱ्याचं काही लक्ष नव्हतं। पण हे दादासाहेबांच्या लक्षात आल्याच्या नंतर आणि त्यांचे मित्र कंपनी हे कृष्णा शेठ हमेशा इथे येत असल्याच्या वाहनं त्यांना ह्या विचार आला काही मंदिर बनवावे वगैरे, मग त्यांनी महाराजांना थोडीशी कल्पना दिली। आणि दादासाहेब जाधवांना म्हणजे कधीपासून ओळखता तुम्ही, कुणाच्या माध्यमातून ओळखता? आम्ही कृष्ण ढाकणे मदतीने त्यांच्याच ओळखत होतो त्यांना, त्यांचे आमच्या गावात बी येतात ते, अशी ओळख झालेली आहे। आणि कृष्णा शेठ महाराज सगळं महाराजांना दाखवल्याच्या नंतर महाराजांना ओळखलं इथं की एक जुनं देवस्थान आहे, मोठं देवस्थान आहे, चांगलं देवस्थान आहे। महाराज म्हणले इथं हे जीर्णोद्धार झाले, शिवाजी महाराज त्यांना चेहरेच पडलं, महाराजांनी सगळं खरं तर मैत्रीचं नातं संप्रदायाचा गोडवा करून बसलंय आणि परळी आणि वाशीचं एक वेगळं नातं जे आहे ते तयार झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। तुम्ही पण उपस्थित राहिलात, सगळा हे नियोजन बघतायत। परळी आणि वाशीच्या नात्याबद्दल काय नेमकं माहिती द्याल? हे आमचा योग जे आला ह्या गावात पहिल्यांदाच आम्ही आलो। कृष्णा ढाकणे आणि दैफळे महाराज इथे मानतय या गादीवर, त्यामुळं आमचा येण्याचा योग आला। बाकी काय एकदम समाधानी आनंदी हे योग जोडला म्हणजे कृष्णा ढाकणेमुळं आमचा योग आला। खरं तर तरुणांचा देखील या संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये परळीकर या ठिकाणी सहभागी झालेत। खरं तर कुणासोबत आलात तुम्ही? आम्ही कृष्णभाऊ ढाकणे आणि शिवाजी महाराज दैफळे। बरं, तुम्ही कुणासोबत आले? कृष्णभाऊ आणि महाराज दैफळे महाराजांसोबत। तुम्ही? आम्ही कृष्णभाऊ ढाकणे आणि दैफळे महाराज यांच्या मार्फत। या अगोदर कधी आला होतात का तुम्ही? अगोदर पहिली वेळ। खरं तर परळी आणि वाशीच्या नात्याबद्दल एक वेगळा गोडवा कुठून निर्माण झाला आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर हाच गोडवा जो आहे तो मैत्रीच्या नात्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर कृष्णा ढाकणे आणि दैफळे महाराजांच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे।
ही सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती म्हणावं लागेल. आणि थेट दैफळी हा, महाराज शिवाजी माझ्यासोबत महाराज आहेत. दैफळे. खरं तर परळी आणि वाशीचं नातं तुम्ही जोडलंय, ते बी तुमच्या अध्यात्माच्या माध्यमातून. नेमकं हे नातं जोडल्याच्या नंतर, हे सगळी आपुलकीचं नातं जोडल्याच्या नंतर काय भावना आहेत बरं याबद्दल? सगळं एकत्रित परळी आणि वाशी हे तुम्ही नातं, आपुलकीचं नातं जोडलं गेलं. हे नातं विश्वरापासून जोडले गेलं. माझे आसोलांब्यातले सर्व दत्तभक्त आणि कृष्ण ढाकणे यांची जाधव साहेबांची मैत्री असल्यामुळे काही धार्मिक गोष्टीतून चर्चा झाली आणि त्या चर्चेतून भगवंताचं सर्व इथलं काही कार्यक्रम आहे भगवंताचे, ते अशा पद्धतीने सुरुवात झाली की मंदिराची उभारणी आणि ईश्वरापासून हे नातं जोडलं गेलं आणि सर्व दत्तमय वातावरण झालं. मैत्रीच्या नात्यातूनच हे सगळं झालं आपल्याला, असंच काहीसं म्हणावं लागेल. मैत्रीचं नातं तर आहे, परंतु ते मात्र संत संग देई देवा मला ह्या धार्मिक आणि समाज कार्यामध्ये कृष्ण ढाकणे आणि माझे आसोलांबा परिवार हे सदैव समाज कार्य करतात आणि यांच्या माध्यमातून हे नातं जोडले गेले. आतापर्यंत परळीकर, किती परळीकर इथं या कार्यक्रमाला येऊन भेटी दिलेत? असं एक गंधरीत आकडेवारी काही आहे का? 50 लोकांनी या कार्यक्रमाला भेटी दिलेत की 100 लोकांनी, असं काही आकडेवारी जुळली का? तसं पाहायला गेलं तर 40 जवळजवळ आमचे 100 ते 200 लोक इथं येऊन देऊन गेले आणि सहकार्य करू लागले. आणि सगळं सामाजिक कार्यकर्ते, समाज कार्यकर्ते आणि याच्यातून पुण्याचा वाटा सर्वांनी आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद घेऊन हे कार्यक्रम राबवतात. खरं तर परळी तालुक्यातल्या आसोलांबा गावामध्ये संप्रदायाचे नियोजित कार्यक्रम जे आहेत ते होतच राहतात. ते गावामध्ये संप्रदायाची गोडी ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता तीच गोडी जी आहे ते वाशी तालुक्यातील बोरी गावापर्यंत पोहोचल्याचं देखील या मैत्रीच्या नात्यातून आपल्याला समजतंय. आणखीन काही या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमादरम्यान, कलशारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान असेच गोडव्याचे नात्यासंदर्भातले आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन सोबत सूर्यधनु मीडिया, धाराशिव.